हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. मी रश्मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे टेस्टी बाईट बाय रश्मीमध्ये. तर टेस्टी बाईट बाय रश्मीमध्ये आज आपण बघणार आहोत संक्रांतीच्या एक दिवस अगोदर बनवणारी जाणारी भोगीची भाजी, ज्यालाच आपण खेंगाट देखील म्हणतो. कोकणी साईडला त्यालाच आपण शेंग सोल्याची भाजी अशी देखील म्हणतो. मी स्वतः सासरकडून कोकणातली असल्यामुळे त्याला शेंग सोल्याची भाजी बोलतात असं तुम्हाला सांगते. आणि घाटी साईडला त्याला खेंगाट बोललं जातं. मोस्ट ऑफ खेंगाट बोललं जातं. तर खेंगाट ही भाजी आपण कशी करणार आहोत ते आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात साहित्य आणि कृतीकडे. तर खेंगाट बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या सर्व पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, त्या कोणत्या कोणत्या पद्धतीच्या लागणार आहेत, ज्या सगळ्या सीझनल त्या टायमाला अवेलेबल असतात, त्या सगळ्या आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तर जाऊयात आपण कृतीकडे. तर खेंगाट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे वालानंतर आपल्याला लागणार आहेत गाजर, वांग, हरभरे, ओला मटार, टमाटा, शेंगदाणे, त्याचबरोबर बोर. आता ह्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला बोर दिसणार नाही, आम्ही ते नंतर टाकलं, आम्हाला त्या टायमाला अवेलेबल झालेलं नव्हतं. सो ह्या सर्व भाज्या बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत. त्या सर्व भाज्या आपल्याला खेंगाटसाठी लागणार आहे. सो येस, इथे मी तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवते. ह्या सगळ्या भाज्या आपल्याला खेंगाट बनवण्यासाठी लागणार आहेत. सगळ्या भाज्या थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायच्यात. आणि इथेच त्यासोबतच लागत आहे आपल्याला बटाटा. सो खेंगाट बनवण्यासाठी वाटणामधलं खेंगाटाची भाजी बनवणार आहोत. तर वाटणासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटा कांदा, त्यानंतर अर्धा खोबरं, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, तीळ भाजून घ्यायचे थोडंसं, आणि कोथिंबीर. सो हे सगळं वाटण आपण मिक्सरमधून चांगली फाईन पेस्ट त्याची बनवून घेऊयात. इथे आपली फाईन पेस्ट तयार आहे. वाटणातली खेंगाची भाजी अप्रतिम लागते, नक्की ट्राय करून बघा. इथे मी एक मोठा चमचा, ही जी भाजी आहे ती माझ्या आईने केली आहे, आईच्या पद्धतीने. सो आपण बघूयात तिच्या पद्धतीने कसं करताय. तर तिने इथे 1 चमचा तेल टाकले. तेलामध्ये तिने जिरे मोहरी टाकले. जिरे मोहरीनंतर तिने त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च, प्लस त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद, आणि जी आपण फाईन पेस्ट करून घेतली आहे सर्व मसाल्याची, ती मसाला टाकला आहे. आणि तो तेलामध्ये छान परतवून घ्यायचा. आणि चवीनुसार मीठ टाकून तो छान पद्धतीने तेलामध्ये मसाला परतवून घ्यायचा आहे. छान पद्धतीने मसाला परततोय आपला. त्याला छान पद्धतीने त्याचं तेल वेगळं होतं आणि सुंदर पद्धतीने. आणि इथे तिने 1 मोठा चमचा अंबारीचा कांदा लसूण मसाला टाकला आहे. आणि देखील भाजीची टेस्ट ही अप्रतिम येते. जर तुमच्याकडे असेल तर कांदा लसूण मसाला देखील तुम्ही ह्याच्यामध्ये टाका. आणि हा सर्व मसाला त्याचा पूर्ण कच्चेपणा जाऊसपर्यंत छान पद्धतीने परतवून घ्यायचा. परतवून घेतल्यानंतर आपल्या ज्या सर्व भाज्या आहेत त्या छान पद्धतीने स्वच्छ धुवून आपल्याला ह्या मसाल्यामध्ये ट्रान्सफर करून टाकायची. इथे तिने सर्व भाज्या ज्या आहेत त्या छान पद्धतीने मसाल्यामध्ये टाकून परतावून घेतीये. संक्रांतीच्या अगोदर ही जी भोगीची भाजी आहे ती केली जाते. आणि वर्षातला हा एक सण आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या सर्व भाज्या आपल्या छान पद्धतीने पोटामध्ये जातात. जे खात नाही ते देखील ही भाजी खातात. बटाटे ह्याच्यामध्ये टाकले जातात. आपण हेही सर्व मसाल्यामध्ये आपल्याला छान पद्धतीने परतावून घ्यायचं आहे. आणि आता हे परतावून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी टाकून वरती तीळ टाकून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हीच जर भाजी आपण कुकरमध्ये लावली तर ह्याला कमी टाईम लागेल, पण हीच जर भाजी आपण गॅसवर कढाईमध्ये केली आहे तर थोड्या भाज्या शिजायला जास्त टाईम लागेल. तर येस, इथं मी एक 20 ते 30 मिनिटं छान भाज्या शिजवून घेतल्यानंतर रेडी आहे आपली खेंगाटची भाजी. रेडी टू इट आहे. रेडी आहे आपली भोगीची भाजी, जी संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर केली जाते. नक्की ट्राय करून बघा, अप्रतिम लागते. आणि जेव्हा हे सर्व भाज्यांचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो, हे सगळे जिन्नसांचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो, तेव्हा ती भाजी अप्रतिम लागते. सो येस, रेडी आहे